दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तिधाम चांदूर बाजार येथे महात्मा गांधी जयंती दफ्तरमुक्त शनिवार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची थीम स्वच्छ मन सुंदर विचार होती। प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर कीर्ती पिंजरकर यांनी आपले विचार मांडले। डॉक्टर पिंजरकर यांनी महात्मा गांधींच्या स्वच्छता आणि नैतिकतेच्या विचारांवर भर देत स्वच्छ मनातूनच सुंदर विचार निर्माण होतात हे सांगितले। त्यांनी विद्यार्थी आणि उपस्थित श्रोत्यांना स्वच्छता केवळ बाह्य नसून ती मानसिकतेची देखील असते यावर विचार मंथन करायला प्रवृत्त केले। गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित समाजाच्या विकासासाठी नैतिकता आणि शुद्ध विचार किती महत्त्वाचे आहेत यावर त्यांनी भर दिला। आज महात्मा गांधी विकृत विचाराने समाजासमोर मांडण्याचा प्रकार सुरू असून खऱ्या अर्थाने आजच्या पिढीसमोर खरा महात्मा येणे गरजेचे आहे, ज्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दक्षिण आफ्रिकेतून आल्यावर ब्रिटिशांच्या विरोधात अहिंसेचा लढा उभा केला व त्यांना भारताला व दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले अशी भावना व्यक्त केली। कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये आत्मशुद्धीचे आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व अधोरेखित करणे होते। शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात प्रत्येकाने स्वच्छ मन व चांगले विचार ठेवणे गरजेचे आहे। त्यामुळे चांगले विचार असेल तरच चांगल्या सवयी लागतात व चांगल्या सवयी असल्या तर चांगले चरित्र घडते व चांगले चरित्र असले तर चांगले संस्कार घडतात व अशा लोकांकडून चांगले काम होते या भावना व्यक्त केल्या व यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सो महानंदा खांडे यांनी तर संचालन अनुराधा इंगोले यांनी केले। जनमत लाईव्ह न्यूज करिता चांदूर बाजार मधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।